तुकड्यात विभागलेली शेती ही सध्या शेतकऱ्यांची मुख्य समस्या आहे। त्यावर पर्याय म्हणून अनेक शेतकरी गटशेतीचा प्रयोग करतायत। परभणीतल्या पाथरी तालुक्यातल्या बाबुळगावच्या शेतकऱ्यांनीही उत्पन्न वाढीसाठी गटशेती सुरू केली। बळीराजा आणि भरतेश्वर गटशेतीच्या मदतीने इथले शेतकरी गटशेती करतायत, पण पारंपरिक पिकांमुळे त्यांना उत्पन्नही जेमतेमच मिळत होतं। त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या प्रेरणेतून त्यांनी काकडीचं पीक घेण्याचा निर्णय घेतला आणि सुरू झाली काकडीची गटशेती। गावात सध्या 8 शेतकऱ्यांनी 12 एकरात काकडीचं पीक घेतलंय। सुहास पुरी यांचा हा 1.5 एकरातील काकडीचा प्लॉट। बळीराजा शेतकरी गट आणि भरतेश्वर गटाच्या मदतीने त्यांनी काकडीची लागवड केली। हिवाळ्यात कीड रोगामुळे अनेक शेतकरी काकडीचं पीक घेण्याचे टाळतात, त्यामुळे बाजारात काकडीचं उत्पादन कमी आणि मागणी जास्त असते। हेच मार्केट या शेतकऱ्यांनी कॅच केलंय। सुहास पुरी यांना 1.5 एकरातून 7.5 टन काकडीचं उत्पादन अपेक्षित आहे। सरासरी 20 रुपये किलो दराने त्यांना 1.5 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे। 50,000 रुपयांचा उत्पादन खर्च वजा करता त्यांना 1 लाखांचं निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे। सोयाबीन हे आमचं सर्वात जास्त पीक राहायचं, पण आमच्या गावात गेल्या वर्षी हनुमान पानपते यांनी रेकॉर्ड ब्रेक 14 टनाचं उत्पन्न घेऊन 1.5 लाख रुपये खर्च जाता उत्पन्न काढलं। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचं उत्पन्न बघून आम्ही त्यांच्यासोबत एक गट स्थापन केलेला आहे। या दोघांनी मिळून आम्ही मग निर्णय असा घेतला की त्यांना तेवढं उत्पन्न आपल्याला का निघू शकत नाही, मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ककडी लावायला ठरवलं। ऑक्टोबर मध्ये सहसा ककडीची लागवड कुणीच करीत नाही। आम्हाला बऱ्याच दुकानदारांनी बी खरेदी करायला गेल्यानंतर सांगितलं का तुम्ही ह्या प्लेटमध्ये लावू नका, खूप प्रकारचे अटॅक असतात, खूप प्रकारच्या बुरशी असतात, तुम्ही पावरून परेशान होताल आणि उत्पन्न तुम्हाला जेवढं मनात तेवढं निघणार नाही। पण तरी पण आम्ही रिस्क घेऊन बेड पद्धतीवर घेऊन बघितला तर आम्हाला गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्न निश्चितच कमी निघालेलं आहे, पण भावामध्ये दुप्पट भाव भेटलेला आहे। सुहास पुरी यांच्या बरोबरच पांडुरंग लव्हाळे यांनीही 2 एकरात काकडीचं पीक घेतलंय। बळीराजा शेतकरी गट आणि भरतेश्वर गटाच्या मदतीने त्यांनी बेड पद्धतीने काकडीची लागवड केली। खत आणि पाण्यासाठी ते ठिबकचा वापर करतात। लागवडीवेळी त्यांनी पिकांना खताचा बेसल डोस दिला। सुरुवातीला त्यांनी एकात्मिक पद्धतीने कीडरोग नियंत्रण केलं आणि गरजेनुसार रासायनिक फवारणी केली। 2 एकरातून त्यांना 10 टन उत्पादन अपेक्षित आहे। सरासरी 20 रुपये किलो दराने त्यांना 1,30,000चं निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे। बांधी पद्धत आम्ही यासाठी नाही घेतली की खर्च जास्त होतो बांधीला आधार करण्यासाठी। आम्ही असं प्लेन जमिनीवरच ठेवलेला आहे ओटम पद्धत बनवून। एकरी खर्च आम्हाला निव्वळ औषधाचा खर्च 20,000 रुपये झालेला आहे एका एकर मध्ये, आणि ठिबकचा तर आपल्याला धरता येणार नाही, आणि बियाण्याचा खर्च 6,000 रुपये आणि खताचा 7,000 रुपये बेसल डोस देण्यासाठी, असं एकूण 12,000 रुपये हे खर्च आणि 20,000 रुपये औषधी खर्च, असा पूर्ण 35 ते 40,000 पर्यंत खर्च आलेला आहे एकर। उत्पादन आतापर्यंत आम्हाला 70,000चं उत्पन्न झालेलं आहे एका एकर मध्ये। आणखीन 20 ते 25,000 रुपये, कारण की आता प्लॉट संपत आलेला आहे। बळीराजा आणि भरतेश्वर गटाच्या मदतीने शेतकरी बियाणं औषधांची खरेदी करतात, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात घट होत आहे। एकाच वेळी लागवड न करता टप्प्याटप्प्याने ते काकडी लागवडीचं नियोजन करतात। त्याचबरोबर एकत्रित ते काकडीचीही विक्री करतात, त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी झाला आणि दरही चांगला मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे। गटशेतीमुळे त्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ झाल्याचं शेतकरी सांगतायत। ग्रुप ह्याच्यामुळे केलेला आहे की आम्हाला इथल्या लोकलला मार्केटला जर आम्ही ककडी नेली, एवढी ककडी जर नेली तर इथं भाव 5 रुपये किलो कोणी विचारणार नाही। त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की गेल्या वर्षी औरंगाबाद नेली, तर मग ह्या वर्षी औरंगाबाद मार्केटलाच आम्ही नेतो। तिथं आमची व्हरायटी क्वालिटीमध्ये आहे दुसऱ्यापेक्षा, त्याच्यामुळे औरंगाबादला इथून आम्ही प्रत्येकानं थैल्या भरतो, थैल्यावर नावं टाकून 1 नंबरमध्ये किती थैल्या ऑब्लिक टाकून खाली किती थैल्यात हे टाकून देऊन औरंगाबादला पाठवतो। तिथं आम्हाला सरासरी 15 ते 20 रुपये या दराने किलोनं भाव भेटलेला आहे। एकरी आमचा सुरुवात ते शेवटपर्यंत आतापर्यंत खर्च झालेला आहे एकरी 25 ते 30,000 रुपये। तर त्याच्यामध्ये उत्पन्न आमचं आतापर्यंत 1 लाखाच्या काही जण जवळ गेलेत, काही जण लाखाच्या पुढे गेलेले आहेत। तर 70,000 रुपये आज बी प्रॉफिट आहे सर्व जाणारच एकर मध्ये खर्च जाता। बाबुळगावचे शेतकरी बाजारपेठ पाहूनच पीक नियोजन करतात। हिवाळ्यात कीड रोगामुळे काकडीचं उत्पादन घेण्याचं अनेक शेतकरी टाळतात, पण या शेतकऱ्यांनी मात्र मोठं धाडस करत ऑक्टोबरमध्ये काकडीचं पीक घेतलं, त्यामुळे बाजारातल्या तेजीचा त्यांना चांगलाच फायदा होतोय। परभणीहून विशाल मानेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।